जय शिवराय मित्रांनो, शाश्वत पशु बाजार या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ आज आपण टाकत आहोत आणि तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, तो व्हिडिओ पाहत आहात, याचा अर्थ तुम्ही आपल्या मूळचं जे शाश्वत फार्म हे चॅनल आहे ते पाहत आहात, तेथील व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत आणि त्या कारणामुळेच तुम्ही इथं सुद्धा आलेला आहात। आणि जो हेतू आपण ज्या हेतूने हे चॅनल चालू केलं आहे की बाबा एक आपले जे शेळीपालक, मेंढीपालक किंवा देशी गौवंश पालक आहेत त्यांना खरेदी विक्रीसाठी एक चांगला मंच मिळावा, जिथं फसवणूक कमीत कमी व्हावी। कमीत कमी असं म्हणतो की कारण आपण कितीही टाळलं तर काही लोक असतातच फसवणारे, त्यामुळे आपण सजगपणे आणि जागृतपणे आपलं व्यवहार केले पाहिजेत, हे मी पुढे बोलणारच आहे। तर मित्रांनो, आज हे आपण चॅनल चालू करत आहोत त्याचा एकच हेतू आहे की जे आपले शेळीपालक, मेंढीपालक आणि गोवंश पालक आहेत त्यांना खरेदी विक्रीसाठी एक मोठा मंच मिळावा आणि हा मंच मोठा करण्याचं काम आणि जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। मी एका हेतूने हे चॅनल चालू केलेलं आहे, त्या हेतूला अगदी पुढेपर्यंत घेऊन जाण्याचं काम तुम्ही नक्की कराल। हे चॅनल सबस्क्राईब करून यातल्या व्हिडिओना लाईक आणि शेअर करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोचवाल, जेणेकरून जेव्हा केव्हा तुम्हाला असो किंवा तुमच्या मित्रांना असो किंवा इतर कोणालाही असो, जर त्यांचे विक्रीचे व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा तुम्हाला खरेदी करताना कुठं काय खरेदीसाठी काय चांगले ऑप्शन आहेत हे पाहायचं आहे, त्यावेळेला एखादा मंच असावा की जिथं तुम्ही हक्कानं जाऊन पाहू शकता की बाबा इथं काय आपल्याला करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी काही ऑप्शन आहेत का, किंवा विक्री करताना आपलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं जनावर पोचलं पाहिजे, आपल्याला जे जनावर विक्री करायचं आहे ते जास्तीत जास्त लोकांच्या पण पोचलं पाहिजे। अशा वेळेला आपल्याला एखादा मंचची आवश्यकता असते, त्यामुळे आपण हे चॅनल चालू करत आहोत। तर मित्रांनो, आता आपण आपल्या या चॅनलवर इथून पुढे खरेदी विक्रीचेच फक्त व्हिडिओ टाकत राहणार आहोत। ते व्हिडिओ कशा पद्धतीने असतील, तुमचं एखादं जनावर विक्री करायचं असेल तर तुम्ही मला ते तुमचा व्हिडिओ कसा पाठवू शकाल, त्यासाठी काय करावं लागेल, हे सर्व आता मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे मी चॅनल चालू करत आहे हे पूर्णपणे मोफत नसणार आहे आणि फार काही महाग असं चार्जेस पण याच्यात लावले जाणार नाही आहेत। अगदी काही नॉमिनल चार्जेस, जेवढा मला थोडंसं मेहनत त्याच्यावर करायला लागणार आहे की व्हिडिओ आले त्याला एडिट करणे वगैरे मला वेळ द्यावा लागणार आहे, त्याच्या दृष्टीनं काही नॉमिनल चार्जेस राहतील। सुरुवातीचे काही दिवस मी मोफतच ठेवणार आहे। एकदा आपला हा चॅनल तुमच्या सर्वांच्या ओळखीचा झाला, तुम्हाला सगळ्यांना वाटायला लागला की बाबा याचा काहीतरी आपल्याला उपयोग होते की मग आपण एक नॉमिनल चार्जेस लावणार आहोत। फार काय मोठे चार्जेस नसणार आहेत, त्याची काळजी करू नका। आपला जो मूळ चॅनल आहे शाश्वत फार्म, तिथं तर आपण कोणतीच चार्जेस किंवा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा न करता फक्त नवीन शेळीपालकांच्या हितासाठी ते चॅनल चालवत आहोत। आणि फक्त आता हे चॅनल चालू करताना एकच माझा हेतू आहे की बाबा आपण जेवढा वेळ देतोय त्या वेळाच्या हिशोबात आपल्याला रिटर्न्स आले पाहिजेत, त्यामुळेच नॉमिनल चार्जेस याच्यात लावायचे विचार आहे। आता जेव्हा तुम्ही तुमचे जनावर कोणतीही शेळी, मेंढी आणि देशी गाई या तीनपैकीच जनावर जेव्हा विक्रीला असतील तुमच्याकडं, तेव्हाच मला व्हिडिओ पाठवू शकता। आणि मला व्हिडिओ पाठवण्यासाठी माझा व्हॉट्सअप क्रमांक मी आता स्क्रीनवर देत आहे, फक्त आणि फक्त त्याच व्हॉट्सअप क्रमांकावर मला याचे व्हिडिओ पाठवायचे आहेत। माझे 2 नंबर आहेत, दोन्हीवर व्हॉट्सअप चालू असतं, पण दुसऱ्या नंबरवर व्हॉट्सअप करू नका अशी विनंती आहे, कारण ते वेगळ्या कारणासाठी वापरलं जातं आणि हा जो मोबाईल मी देत आहे ते आपल्या फक्त ह्या कारणासाठी वापरला जाणार आहे। त्यामुळं तुम्ही आत्ता जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे फक्त त्या नंबरवरच व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल देखील करू नका, कारण मी गडबडीत असलो तुमचे कॉल उचलले जाणार नाहीत आणि मग तुम्हाला वाटेल आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही। पण मेसेज मला आले की काही काळानं का होईना मी ते मेसेज वाचेन आणि तुम्हाला योग्य तो रिप्लाय त्यावेळेला मिळेल। तर व्हिडिओ पाठवताना काही गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो। तर आपलं जेव्हा व्हिडिओ करणार आहोत तेव्हा मोबाईल अशा पद्धतीने आडवा पकडा, आपलं जनावर जे विक्री करायचं आहे ते अगदी योग्य पद्धतीने दिसेल, पूर्ण त्याचं शरीर कव्हर होईल अशा पद्धतीने व्हिडिओ करा, जेणेकरून खरेदी करताना आपल्या मित्रांना ते जनावर जे घ्यायचं आहे त्यांना ते व्यवस्थित दिसेल व्हिडिओमध्ये। जितका चांगला तुम्ही व्हिडिओ बनवाल तितका चांगला तुम्हाला रिस्पॉन्स येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओ करताना मोबाईल हा आडवाच लागतो, जर तुम्ही मोबाईल उभा पकडून व्हिडिओ करत असाल तर तो व्हिडिओ यूट्यूबमध्ये जेव्हा येईल तो इतका प्रभावी नसणार आहे, इतका चांगला नसणार आहे, त्याच्यात तुमचं जनावर योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं दिसणार नाही आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ करताना मोबाईल हा कंपल्सरी असा आडवा पकडा आणि मगच व्हिडिओ करा आणि आपलं जनावर व्यवस्थित दिसेल, पूर्णपणे दिसेल याची काळजी घ्या। दुसरं म्हणजे तुम्ही ज्या जनावरांचा व्हिडिओ मला पाठवणार आहात त्याच्यासोबत त्याच्या खाली, त्या व्हिडिओच्या खालीच त्या जनावरांचे डिटेल्स पाठवा, डिटेल्स योग्य आणि खरीच पाठवा, जेणेकरून घेणाऱ्यालाही ते लक्षात येईल, त्यामुळे तुम्हाला कॉल कमी येतील। जर तुम्ही डिटेल्स व्यवस्थित पाठवले नाही तर निम्म्या अर्धे कॉल तर तुम्हाला असेच येतील, हां तुमची ती शेळी विकायची आहे, मग ती गाभण आहे का, किती दिवसाची गाभण आहे, मग तिची हाईट किती आहे किंवा आणि काय वजन किती आहे हे वगैरे, किती वेळ झाल्यात, असे सगळे प्रश्न तुम्हाला विचारत राहतील, ज्याच्यासाठी विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल। ते जर डिटेल तुम्ही आत्ताच मला व्हिडिओमध्ये दिला, मी ते व्हिडिओ करताना व्यवस्थित ते डिटेल त्या जनावरसोबत टाकेन, त्यामुळे घेणाऱ्याला सुद्धा लक्षात येईल की बाबा हे डिटेल्स आहेत। मग राहिलेल्या जो व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फोनवर बोलू शकता, तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही मला देणार आहात, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि घेणारा व्यक्ती डायरेक्ट तुम्हाला फोन करून डायरेक्ट तुमचा आणि त्यांचाच व्यवहार होणार आहे। याच्यात आपण कुठल्याही प्रकारची मध्यस्थी करणार नाही आहे, फक्त तुमचा व्हिडिओ माझ्यापर्यंत येणार आणि मी चॅनलवर टाकणार, चॅनलवर तो व्हिडिओ घेणाऱ्याने पाहिला की ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार, अशा पद्धतीने आपलं हे चॅनल चालणार आहे। त्यामुळे हे साधी सोपी प्रोसिजर आहे, लक्षात घ्यायचं, गोंधळ करू नका। बरेच मित्र गोंधळ करतात आणि नंतर विनाकारण मला त्रास देत बसतात की बाबा हे अशा पद्धतीने करायचं आहे, ते तशा पद्धतीने करायचं आहे। तर ही जी प्रोसेस मी सांगत आहे ती फक्त लक्षात घ्या, त्या पद्धतीने करूया, म्हणजे काम सुटसुटीत होईल आणि तुम्हालाही सोपं जाईल, मलाही सोपं जाईल काम करताना।
ह्या व्हिडिओच्या बरोबर जनावरांची जशी डिटेल पाठवत आहेत, तुमची जितकी काही जनावर असेल सर्वांची डिटेल व्यवस्थित पाठवा. आता मी स्क्रीनवर काही नमुने दाखवतोय तुम्हाला, त्या पद्धतीनं जर तुम्ही डिटेल पाठवला, म्हणजे वरती व्हिडिओ आणि खालती कॅप्शनमध्ये त्या जनावरांची डिटेल, असे एक जनावरांचे व्हिडिओ तुम्ही मला जर पाठवला, समजा तुमचा पूर्ण लॉटच द्यायचा आहे, तर एक लॉटचा थोडक्यात डिटेल तुम्ही पाठवू शकता की बाबा 20 जनावरांचा 10 जनावरांचा लॉट आहे आणि साधारण त्यातले 4 गाभण आहेत, 3 मोकळे आहेत, 2 बोकड आहेत, असे काही तुम्ही मला पाठवला की त्या पद्धतीनं मी टाकेन. पण व्यवस्थित जेवढे डिटेल व्यवस्थित असेल तेवढा तुम्हाला रिस्पॉन्स व्यवस्थित येणार आहे. जेवढा व्हिडिओ चांगला असेल तेवढा तुम्हाला रिस्पॉन्स चांगला येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ करताना आणि मला पाठवताना डिटेल्स वगैरे व्यवस्थित पाठवा, जेणेकरून आपला व्हिडिओ चांगला येईल, चॅनलवर तो व्यवस्थितपणे दिसेल आणि जास्तीत जास्त ग्राहक तुमच्यापर्यंत येतील. तुम्हाला ग्राहकांना हुडकण्यासाठी जर आता मेहनत घ्यावी लागते, ती मेहनत इथून पुढे घ्यावी लागणार नाही आहे, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवणार आहोत आपण. त्यामुळं तुम्ही फक्त एक काळजी घ्यायची की व्हिडिओ चांगला करा आणि डिटेल्स व्यवस्थित द्या. तर हे डिटेल्स काय असू शकतात मित्रांनो, तर आपलं जनावर जे विकणार आहे त्याचं वय किती आहे किंवा किती दातावर आहे, त्याचे वेद किती झालेत, शेळी किंवा गाई असेल तर वेद किती झालेत, पहिला रू आहे किंवा 2 वेद झालेत, 3 वेद झालेत, काय आहे, सध्या ती गाभण आहे का, किंवा बोकड वगैरे असेल तर त्याचं वय किती आहे, किती दातावर आहे, त्याची हाईट किती आहे, बिट्टलसारख्या जनावरांची कानाची लांबी वगैरे विचारली जाते, ती तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता तुम्ही. बरेचदा तुमची अपेक्षित किंमत काय असेल ते सांगू शकता, किंवा नाही सांगितले ती तुम्ही फोनवर चर्चा करू शकता. किमतीबद्दल कोणतेही कंपल्शन मी करणार नाही आहे किंवा तुमच्या इच्छेनुसार ते राहणार आहे. फक्त जे डिटेल द्याल ते व्यवस्थितपणे द्या, जेणेकरून मलासुद्धा ते व्यवस्थितपणे आपल्या चॅनलवर टाकता येईल, आपल्या व्हिडिओमध्ये ते मेन्शन करता येतील की बाबा अशी या जनावरची डिटेल आहेत. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते मी यूट्यूब चॅनलवर तर आपल्या टाकणारच आहेत, त्यासोबत आपलं फेसबुकचं पेजसुद्धा तयार केलेलं आहे, या चॅनलच्या नावानंच आहे, शाश्वत पशु बाजार या नावानं. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देत आहे. त्या पेजला सुद्धा जाऊन लाईक करा, त्या ग्रुपला जॉईन व्हा, तिथंसुद्धा हे व्हिडिओ येतील, जेणेकरून जे काही लोक यूट्यूब बघतात त्यांना तिथं दिसेल, फेसबुक बघतात त्यांना तिथे दिसेल. आणि सध्या इंस्टाग्रामवर अजून मी आपला हँडल तयार केलेलं नाही, ते सुद्धा लवकरात लवकर करून इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओ टाकण्याची व्यवस्था करणार आहे थोड्या दिवसात. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी नक्की करणार आहे. आणि तुमचे फक्त व्हिडिओ आणि डिटेल्स व्यवस्थित होतात. मी सारखं त्याच गोष्टी बोलते कारण ते फार महत्त्वाचे आहेत. बरेच मित्र फक्त व्हिडिओ पाठवून हे करतात, बाबा विकायचं आहे, काय विकायचं आहे, यांचं काय डिटेल्स आहेत, मी पुढं काय सांगू, व्हिडिओ कसा करू, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थितपणे मला पाठवला तर नक्की हे व्हिडिओ व्यवस्थित जातील आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स येईल, जास्तीत जास्त ग्राहक तुमच्यापर्यंत येतील, याची माझ्याकडून शाश्वती आहे. चला तर मग मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जनावरांची विक्री करण्यासाठी पोहोचायचं असेल तुम्हाला तर नक्की आपल्या या चॅनलला आता व्हिडिओ पाठवायला सुरुवात करा. सुरुवातीला जे मोफत आहेत ते त्याचे लाभ घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओ येतील, जास्तीत जास्त व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत राहू. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्या मी तुम्हाला सांगत आहे. एक म्हणजे आपल्या चॅनलवर फक्त शेळी, मेंढी आणि देशी गाई या 3च जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्हिडिओ पडतील. इतर कोणत्याही जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्हिडिओ मला पाठवू नका किंवा तशी टाकण्याची गळ घालू नका. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही सेवा आपली काही दिवस मोफत असणार आहे, त्याच्यानंतर अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये आपण ही सेवा चालूच ठेवणार आहोत. तिसरं, आपलं चॅनल हे फक्त माध्यमाचं काम करणार आहे. माध्यम म्हणजे ज्याला विक्री करायची आणि ज्याला खरेदी करायची, त्या दोघांना एकमेकांची माहिती होण्यासाठी जे माध्यम गरजेचं आहे ते फक्त आपलं हे चॅनल काम करणार आहे. इतर कोणत्याही प्रकारची मध्यस्थी आपण या व्हिडिओमध्ये या व्यवहारामध्ये करणार नाही आहे. त्यामुळं जे काही आता आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडतील तिथे जनावरांचे डिटेल दिले असतील ते खरे आहेत का नाहीत हे तपासण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. विक्री करणारा जो मला व्हिडिओ पाठवणार आहे ते डिटेल पाठवणार आहे तेच मी चॅनलवर पोस्ट करणार आहे. प्रत्येक वेळा जाऊन त्याची पडताळणी करणं मला शक्य होणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही खरेदीला जाताना प्रत्यक्ष जावा, प्रत्यक्ष ते जनावर पहा आणि मग खात्री झाल्यानंतर सर्व डिटेल्स योग्य आहेत ह्या खात्री झाल्यानंतरच मगच खरेदी करा. खरेदी विक्रीचे व्यवहार हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्हाला करायचे आहेत. त्यासाठी चॅनल कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही आहे. आपण कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करत नाही आहोत हे पुन्हा एकदा मी सांगतो. त्यामुळे खरेदी विक्री करताना काळजी घ्या, फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. फसवणूक ही फक्त खरेदी करणाऱ्याचीच होते असं काही नाही, विक्री करणाऱ्याची सुद्धा होते. दोघांनीही काळजी घेण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार जे करायचे आहेत ते जबाबदारीने करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही व्यवहार करणार आहेत त्याचे जास्तीत जास्त रेकॉर्ड ठेवा. म्हणजे तुमचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं असेल किंवा फोनवर बोलणं झालं असेल तर फोन कॉल रेकॉर्ड आपल्याला ठेवता येतात. व्हॉट्सअपवरचे जे बोलणं झालं त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवता येतात, जेणेकरून उद्या तुम्हाला कुठं फसवलं गेलं असं लक्षात आलं तर त्याच्यासाठी तुम्हाला हे रेकॉर्ड उपयोगी पडतील. मागं मी पण एक व्हिडिओ केला होता की बाबा मला सुद्धा एका व्यवहारात फसवलं गेलं किंवा तशा टाईपचा माझ्याशी व्यवहार झाला आहे, तर त्यावेळेला मी माझे सर्व रेकॉर्ड ठेवले होते. त्यामुळं त्या गोष्टीशी मी त्याला फेस करू शकलो. त्या गोष्टीला तुम्हालाही तसं उद्या भविष्यात जर वेळ आली तर फेस करण्यासाठी जास्तीत जास्त रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवा. शेवटी मी पुन्हा एकदा हीच विनंती करेन, हे जे आहे हे एक मंच आहे खरेदी विक्रीसाठी. ज्यांना विक्री करायचं आहे त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आहे, ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांच्यासमोर जास्तीत जास्त ऑप्शन असावेत की कुठं काय जनावर विक्रीसाठी आहेत. यासाठी हे मंच आहे, याचा योग्य ते वापर करा. ह्याच्याकडून अवाजवी कोणती अपेक्षा ठेवू नका मित्रांनो. बरेच मित्र जे एवढं मी सांगून सुद्धा काही वेगळ्याच अपेक्षा ठेवून वेगळ्याच पद्धतीनं मेसेज किंवा कॉल करतात, हे होईल का ते होईल का, तर तसं काही करू नका. आपण सर्वांनी नियमानं जर गेलो तर सर्वांना फायदा आहे. त्यामुळे ह्या चॅनलचा आपल्या सर्वांना फायदा होईल याची अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ मी इथं संपवतोय. इथून पुढं आपल्या चॅनलवर खरेदी विक्रीचे व्हिडिओ येत असतील. पहिला व्हिडिओ उद्याच मी टाकत आहे, त्यामुळं नक्की पाहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.